चला आपल्याला आता या ठिकाणी अवयव पद्धतीने काय करायचंय मसाले करायचे. चला अवयव करायचे म्हणजे काय करायचे अवयवाचा अर्थ हे असा आहे एक घाव दोन तुकडे म्हणजे या ठिकाणी 12चे डायरेक्ट 2 घाव करायचे म्हणजे किती 6चे 2 तुकडे होतील दोन तुकडे किती होतील 6चे पुन्हा डबल या ठिकाणी उरलेले आता याचे गाव 2 तुकडे आपल्याला करता येणार नाही म्हणून हे 2 आपण तसे ठेवले परंतु ह्या 6चे 2 तुकडे म्हणजे 2 तुकडे कितीचे होते ते 3चे म्हणजे 2 तुकडे हे 3चे होतात म्हणजे 2 6 साइन गुणे 12 ठीक आहे ओके आता याच्या पुढे कशाचेच काही तुकडे होत नाहीत ठीक आहे म्हणजे हे जे झाले हे सर्व हे 12चे अवयव झाले बघा 3 गुणे 6 साइन गुणे 12 असं चला आता आपण या ठिकाणी जे आहे 24 ची जे आहे या 24 चे आपण बघूया तुकडे एक घाव 2 तुकडे कसे 2 तुकडे हा 2 तुकडे 12 चे पडले 12 आणि 12 किती झाले 24 त्यानंतर या ठिकाणी याचे तुकडे 2 तुकडे कितीचे पडतील 6 म्हणजे 6चे साइन गुणे 12 हा तसंच या ठिकाणी जे आहे या 2 हे 2 ते असं ठेवतच चालायचंय आणि याचे 2 तुकडे किती होतील ते 3चे बघा असं मोजून चालत बघा 3 दुने 6 साइन गुणे 12 दुने 24 म्हणजे हे सर्व जे आहे हे आता याचे अवयव पडले आता हे अवयव जे आहेत आपण या ठिकाणी अवयव असं अवयव म्हणून घेऊन टाकू अवयव ओके तर या ठिकाणी आपल्याला 12चे अवयव काय काय पडलेले समजा या 12चे काय काय अवयव पडलेले सांगा बरं 2 2 3 बघा 2 गुणिला 3 त्याच्यानंतर आता या ठिकाणी 24 चे काय काय अवयव पडलेले 2 गुणिला 3 बघा 2 गुणिला 3 हा हे असे अवयव आपण एका साईडला मांडून घ्यायचे एका नंतर तुम्ही खाली मांडून घ्यायचा आणि आता आपल्याला काढायची मसाल्याची व्याख्या आपल्याला पाठ असते यामध्ये मस्त म्हणजे मोठा सारखा विभाजक शोधायचा मोठ्यात मोठं सारखं विभाजक शोधायचं यासाठी ही जी पद्धती या पद्धतीमध्ये काय करायचं ते ऐकून घ्या या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं असतं 2 दिसतो या 2 दिसतो तिची जोडी घेतली बघा त्याच्यानंतर या 2ची आणि या 2ची याची एक जोडी घेतली ओके त्याच्यानंतर अजून या 3ला वर पण 3 आहे खाली पण 3 आहे याची पण एक जोडी घेतली आता या 2ला जोडी काही शिल्लक राहिलेली नाही शिल्लक जोडी राहिली म्हणून याचा गुणाकार केला आपण म्हणजे 3 दुने 6 साइन गुणे 12 ही जी काय आहे याची तर 12 ही याची जी काय आहे या दोघांची मिळून जी काही मसाले असते या दोघांची मसाले या ठिकाणी आली आपली 12 हे मसाले असे सारखे दिसणारे मतम सामायिक विभाजक मतम मोठा सारखा त्यातला आपण सारखे ये या 2ला ही 2 जोडी एक जोडी घेतली या 2ची एक जोडी घेतली हा 3 सारखा आहे 3 त्यांना जोडी घेतली आणि सर्वांचा गुणाकार करून जी संख्या येते त्याची मसाले असते ती पंच पद्धतीतून अवयव पद्धतीतून अशी मसाले आपल्याला काढायची असते